आणि सागर, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते कोल्हापुरातून। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक चुरशीची होत असतानाच काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि एक ट्विटमध्ये एक व्हिडिओ त्यांनी दिलाय आणि या व्हिडिओमध्ये बरेच धक्कादायक गोष्टी असल्याचं समोर आलंय। आणि सतेज पाटलांच्या या ट्विटमुळे आता निवडणुकीमध्ये रंगत आल्याचं पाहायला मिळतंय। या व्हिडिओमध्ये एक सत्ताधारी पक्षाचा आमदार 40 लाखांची लाच घेताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे। शिवाय तो आमदार कोण याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। याचा एक भांडाफोड एका नागरिकानं केलाय आणि वेळीच पैसे परत द्यावेत अन्यथा कोर्टात जाऊ असा धमकीवजा इशारा सुद्धा देण्यात आलाय। आणि इतकंच नाही तर या व्हिडिओवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं खुलासा करावा अशी मागणी देखील आता सतेज पाटलांनी केली आहे। प्रचार संपत असतानाच व्हिडिओ समोर आल्यामुळे कोल्हापुरात कोण कुणाचा काटा काढणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच रंगू लागली आहे। स्वाभाविकपणे हा व्हिडिओ नेमका काय आहे, तो व्हिडिओ कोणाचा आहे याबद्दल मोठा संभ्रम आहे। आपण हा व्हिडिओ आधी पाहूया। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1। ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले। माननीय आमदार जे कोल्हापूरला आहेत, ज्यांनी ह्या मुलाकडनं 40 लाख रुपये घेतले आहेत, त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे। जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर हा मुलगा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो पूर्ण व्हिडिओ घेऊन क्रिमिनल याचिका करणार आहे। हे माननीय आमदारांनी लक्षात ठेवायचं आहे। मराठी बाणा, मराठी फणा, मराठी अस्मिता ही फक्त नावाला आहे का? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एवढे प्रामाणिक आहेत, त्यांचा मुंबईत फ्लॅट नाही आहे। तसंच एकनाथजी शिंदे साहेब रिक्षावाल्यापासून उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत चढले। अशा प्रामाणिक माणसांकडे तुम्ही असताना तुमच्याकडून हे पाप कसं व्हावं? माननीय आमदार कोल्हापूरचे, आपण जरा कृपया त्या मुलाचं कन्सिडर करावं। नाही, या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे, कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होतं। त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा। हे खरं आहे का खोटं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे। खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी, कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यांनी टाकलेलं आहे ती ID आहे, त्यांना बोलवून घेतलं पाहिजे। त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली पाहिजे आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल।